चला लक्ष द्या समोर. आपण कालच्या आणि परवाच्या क्लासमध्ये आपण जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, आपण चॅप्टर शिकतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट, इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट हा चॅप्टर आपण शिकतोय. त्याच्यामध्ये फायनान्शियल रिपोर्ट असतात. जो काही पार्टनरशिप फर्म मध्ये प्रॉफिट होतो, हा प्रॉफिट कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट करायचा, हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, तिथं पार्टनरशिप फर्मला जो काही प्रॉफिट झाला असेल तो आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आपण बघितलं की कशा पद्धतीने जे काही फायनान्शियल रिपोर्ट आहेत, त्याच्यामध्ये 3 प्रकारचे फायनान्शियल रिपोर्ट आपल्याला इथे बनवावे लागतात. बरोबर. त्याच्यामध्ये पहिला फायनान्शियल रिपोर्ट आहे ट्रेडिंग अकाउंट. आपण परवाच्या दिवशीच्या क्लासमध्ये सांगितलं की ट्रेडिंग अकाउंट आपण याच्यासाठी बनवतो की पार्टनरशिप फर्मने जी काही खरेदी विक्री केलेली आहे, ज्या काही गोष्टीची ट्रेडिंग केलेली आहे, त्या ट्रेडिंगशी रिलेटेड सर्व खर्च आपण काय करणार आहे, ह्या ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला आणि त्या ट्रेडिंग मधून जो काही आपल्याला उत्पन्न मिळतं ते आपण काय करतो, त्याच्या क्रेडिट साईडला लिहित असतो. येतं लक्षात. आपण ह्या ट्रेडिंग अकाउंट मध्ये कोणकोणत्या पद्धतीचे कोणकोणते अकाउंट्स आपल्या डेबिटला आणि कोणते अकाउंट्स क्रेडिटला घ्यायचे याचा फॉर्मॅट आपण बघितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर कालच्या क्लासमध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण पूर्ण डेबिट साईड बघून घेतलेली आहे. येतं लक्षात. डेबिट साईड मध्ये जे काही खर्च आहेत प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला, ते सर्व खर्च कसले आहेत, तर ते सर्व खर्च पूर्ण इनडायरेक्ट इन नेचर आहेत. इनडायरेक्ट इन नेचर म्हणजे काय, जे ऑफिशियल एक्सपेन्सेस आहेत, जे खर्च आपण ऑफिस मध्ये करतो. येतं लक्षात. ज्या प्रोडक्टची तुम्ही खरेदी विक्री करता त्याच्याशी रिलेटेड खर्च जो तुम्ही ऑफिस मध्ये करता त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट एक्सपेन्स असं म्हणतो. येतं लक्षात. ओके. आज आपल्याला बघायचं आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये सीआर साईड म्हणजेच काय, इन्कम साईडला कोणकोणत्या अकाउंट्स आपल्याला घ्यायचे आहेत हे आपल्याला इथे बघायचं. ठीक आहे. इथं लक्षात बघा, आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतोय. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघतोय. ओके. मला सांगा, हे जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं नेचर काय, कोणत्या प्रकारचं अकाउंट आहे. इथं आपण पुढे सफिक्स काय लावलंय, हे एक प्रकारचं प्रॉफिट अँड अकाउंट आहे. बरोबर. अकाउंट म्हटलं की अकाउंटचे 3 प्रकार, एक पर्सनल, बरोबर, दुसरा रिअल आणि तिसरा नॉमिनल. मग याच्यामध्ये आपल्याकडे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आपण बनवतोय, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे कोणत्या प्रकारचं आहे, नॉमिनल आहे. बरोबर. म्हणून आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्राफ्ट करत असताना आपण हे अशा पद्धतीनं टी फॉर्मॅट मध्ये आपण काय करतोय, हे फॉर्मॅट ड्राफ्ट करतोय. बरोबर. याच्यामध्ये आपण काल पाहिलं की डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आपण काय केलेलं आहे, पूर्ण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस इथं लिहिले होते आपण. बरोबर. त्या प्रत्येक अकाउंटचा मिनिंग आपण बघितलाय. बरोबर. लक्षात येतंय. मग हे जे काही अकाउंट्स आहेत, हे अकाउंट्स आपण कशा पद्धतीने लिहायचे, कोणकोणते अकाउंट्स आपल्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतील, हे आपण कालच्या क्लासमध्ये बघितलंय. ओके. आजच्या क्लासमध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची जी आज क्रेडिट बाजू आहे, क्रेडिट बाजू म्हणजे कोणती बाजू आहे आपल्याकडे, कोणती बाजू म्हणतो आपण त्याला, इन्कमची साईड. बरोबर आहे. त्याला आपण इथं काय लिहितो, पर्टिक्युलर्स आणि इकडं अमाऊंट. बरोबर. इथं परत लिहित असताना इकडे पण आपण काय लिहिणार आहे, पर्टिक्युलर्स आणि अमाऊंट. आपल्याला लक्षात यावं म्हणून आपण काय करणार, या साईडला इथं वर लिहिणार ऑल इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. हे फक्त आपल्या नॉलेज पर्पज साठी. ठीक आहे. एक्झाम मध्ये हे लिहायची आवश्यकता नाहीये. एक्झाम मध्ये फक्त फॉर्मॅट लिहायचा आहे, पर्टिक्युलर्स अमाऊंट लिहायचे. ठीक आहे. आणि या साईडला जे आपण लिहिणार आहे, पूर्ण काय आपले इनडायरेक्ट इन्कम्स. येतं लक्षात. आपण कालच्या क्लासमध्ये हे पण पाहिलं की कोणत्या एक्सपेन्सला डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं, कोणत्या एक्सपेन्सेसला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणायचं, ऍज वेल ऍज कोणते इन्कम आपले डायरेक्ट इन्कम आहेत आणि कोणते इन्कम आपले इनडायरेक्ट इन्कम आहे, याची थोडी पार्श्वभूमी आपण कालच्या क्लासमध्ये बघितली. बरोबर. डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा डायरेक्ट इन्कम कधी म्हणायचं आहे, ज्या वेळेस डायरेक्ट इन्कम कधी म्हणतो आपण,
ज्यावेळेस एखादा अकाउंट आहे, बरोबर, अकाउंट आणि ते तुमचं इन्कम इन नेचर आहे, इन्कम, ज्या अकाउंट मुळे तुम्हाला फायदा होतो, उदाहरणामध्ये सेल्स आहे, सेल्स, सेल्स अकाउंट, बरोबर, हे काय सेल्स अकाउंट आहे. ह्या सेल्स मुळे काय होतं आपल्याला, याचा एंड परिणाम, ह्याचा एंड परिणाम जो आहे तो काय होतो, आपण सेल्स केल्यामुळं आपल्याला उत्पन्न मिळतं, बरोबर आहे. उत्पन्न म्हणजे काय, हा जो अकाउंट आहे हे अकाउंट आपल्याला उत्पन्न मिळवून देणार अकाउंट आहे. कसल्या स्वरूपाचा अकाउंट आहे, इन्कम इन नेचर. हा काय करतोय, आपल्याला इन्कम मिळवून देतोय, बरोबर. मग आपल्याकडे आपण बघितलं तर हे जे अकाउंट आहे, हे जे काही अकाउंट आहे तुमचं, हे अकाउंट आपल्या कोणत्या अकाउंट प्रकारामध्ये येतं, पर्सनल, रिअल की नॉमिनल, पर्सनल, रिअल की नॉमिनल. प्रत्येक अकाउंटला क्लासिफाय करता आलं पाहिजे, प्रत्येक अकाउंटला हेडच आहे, लक्षात येत आहे. ह्याच्यावरून आपल्याला रिअलाइज होतं का सेल्स म्हणजे व्यक्ती आहे का, सेल्स म्हणजे व्यक्ती आहे का, सेल्स म्हणजे कॅश आहे का, नाही. सेल्स म्हणजे असेट आहे का, सेल्स म्हणजे असेट आहे का, नाही. सेल्स म्हणजे गुड्स आहे का, नाही. ओके. सेल्स म्हणजे खर्च आहे का, नाही. सेल्स म्हणजे इन्कम आहे का, तर इन्कम आहे, बरोबर. इन्कम म्हटलं की ते कुठे येईल आपल्याकडे, नॉमिनल अकाउंट मध्ये, बरोबर. मग नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस. मग सेल म्हणजे आपलं काय, इन्कम आहे, बरोबर. मग आपण याला काय करतो, क्रेडिट करतो, लक्षात येते. प्रत्येक इन्कम, प्रत्येक अकाउंट तुम्हाला अशा पद्धतीने अनालाइज करता आलं पाहिजे. आज आपल्याकडे जी फॉर्मॅट आहे, काही काही उद्या भविष्यामध्ये तुम्ही कंपनीमध्ये किंवा मोठ्या ऑडिट फर्म मध्ये जाताल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला काही ना काहीतरी नवीनच अकाउंट तिथे पाहायला मिळेल. मग त्यावेळेस तुम्ही क्लासिफाय कसं करणार आहेत, त्याला बेस आपल्याकडे तीनच अकाउंट आहेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. हे तर लक्षात, अशा पद्धतीने क्लासिफाय करायचंय. मग आपल्याला बघायचं की हे जे सेल्स अकाउंट होतं, हे काय होतं, आपल्या बिझनेसचा मेन मेन सोर्स ऑफ इन्कम होतं. मेन सोर्स ऑफ म्हणजे प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम, याच्याशिवाय तुमचा बिझनेस चालू शकणार नाही. हे तर लक्षात, याच्याशिवाय तुमच्या बिझनेसला काहीच महत्व नाही. त्याला आपण काय म्हणतो, सेल्स. म्हणजे हे कसल्या पद्धतीचं इन्कम आहे, तर हे डायरेक्ट इन्कम आहे. म्हणून आपण काय केलं होतं, ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साईडला हे इन्कम घेतलं होतं. हे तर लक्षात. आज आपल्याला बघायचे जे काही आपले प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, याची सीआर साईड बघायचे. त्याला आपण काय म्हणतो, जी की आपल्या आपण काय मेन्शन करणार आहे इथं, तर हे पूर्ण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे काय, अगोदर समजून घ्या. आपल्या बिझनेसमध्ये किंवा एखाद्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या फर्म मध्ये इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय असेल, तर त्याचा मेन प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम सोडला, त्याचा जो बिझनेस आहे बघायचा आपल्याला, त्याचा मेन बिझनेस काय आहे, बरोबर. जसं टीचिंगच्या क्षेत्रामध्ये, टीचिंग मध्ये काय असतं, समजा ट्युशन फीस आहे. ट्युशन फीस काय झालं माझ्यासाठी, हे डायरेक्ट इन्कम झालं, लक्षात येत आहे. तो कुठे येणार आपल्याकडे, आता इथे ट्रेडिंग आणि ट्रेडिंग अकाउंट इथं बनवायची आवश्यकता आहे का आपल्याला, नाही. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे खरेदी विक्री, बिझनेसचं नेचर बघायचंय. ज्या बिझनेसच्या नेचरमध्ये खरेदी विक्री होते, त्याच ठिकाणी आपल्याला ट्रेडिंग अकाउंट बनवायचंय. अदरवाईज अकाउंट बनवायची आवश्यकता नाही. मग डायरेक्टली तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवू शकता आणि लिहू शकता क्रेडिट साईडला बाय ग्रॉस रिसिट्स, येतं लक्षात, किंवा बाय ट्युशन फीस. येतं लक्षात. तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट बनवायची गरज आहे का तिथं, नाही. येतं लक्षात. आता त्या केसमध्ये डायरेक्ट इन्कम आपण कुठे लिहितो, इथंच लिहितो. येतं लक्षात. पण इथं जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवतो, तिथं रिसिट अँड पेमेंट अकाउंट असतं. येतं लक्षात. मग आता आपल्याला इथं बघायचंय की हे इनडायरेक्ट इन्कम्स कोणकोणते हे आपल्याला बघायचं. तर बघा, पहिलं इन्कम आहे आपल्याकडे इनडायरेक्ट मध्ये. आपण सुरुवात जी आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची कशी करतो, इथं सीआर साईडची बाय ट्रेडिंग अकाउंटचा जर प्रॉफिट किंवा लॉस असेल, प्रॉफिट असेल तर आपण काय करतो, इथे लिहितो ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन, ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन करतो आपण. येते लक्षात. ओके. त्याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला, पुढचं अकाउंट आहे जे की आपण इनडायरेक्ट इन नेचर आहे. जर समजा तुम्हाला कमिशन रिसिव्ह झालं असेल, कमिशन मिळालं असेल, कमिशन काय आहे, एक प्रकारचं इन्कम आहे. कमिशन काय आहे, तर एक प्रकारचं इन्कम आहे. आणि जर तुम्हाला त्या फर्मला मिळत असेल, तर आपण तो काय करणार आहे, त्याच्या क्रेडिट साईडला लिहिणार आहे, लिहायचं इथं बाय कमिशन रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड, बाय कमिशन रिसिव्ड. हे पण काय आपल्यासाठी एक इनडायरेक्ट इन नेचर आहे. हे जर लक्षात. त्याच्यानंतर पुढे दिले बाय डिस्काउंट रिसिव्ड ऑर अर्नड. जर समजा तुम्हाला बाय डिस्काउंट मिळत असेल, तर तो पण काय तुमच्यासाठी इनडायरेक्ट इन्कम आहे, बाय
डिस्काउंट रिसिव्ड और अर्न. येतं लक्षात? त्याचा काय अर्थ सांगायची आवश्यकता आहे का आपल्याला? समजू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं अकाउंट आहे आपल्याकडे बाय इंटरेस्ट रिसिव्ड. इंटरेस्ट रिसिव्ड. ओके. इंटरेस्ट पण जर तुम्हाला मिळाला असेल तर तो पण काय तुमच्यासाठी इन्कम आहे. कसला इन्कम आहे? इनडायरेक्ट इन्कम आहे. आणि इनडायरेक्ट इन्कम आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्याच्यानंतर पुढे आहे डिव्हिडंड रिसिव्ड बाय डिव्हिडंड रिसिव्ड. काय असतो डिव्हिडंड माहिती आहे? इंटरेस्ट कशावरती मिळतो आपल्याला? जर आपण बँकेमध्ये पैसे गुंतवले असतील, एफडी केली असेल किंवा सेव्हिंग अकाउंटला जर पैसे ठेवले असतील तर त्याच्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळतो. बरोबर. मग डिव्हिडंड कशावरती मिळतो आपल्याला? डिव्हिडंड कधी मिळतो? हम्म. सांगता येईल का? डिव्हिडंड कधी मिळतो? ज्या वेळेस डिव्हिडंड कधी मिळत असतो? डिव्हिडंड कोण देतात? तर डिव्हिडंड तुम्हाला कंपनी देते. बरोबर. जर तुम्ही एखाद्या कंपनीचे, मग ती बँक असेल, एखादी मोठी कंपनी असेल, तर त्या बँकेचे कंपनीचे जर शेअर्स घेतले असतील, शेअर्स, हे लक्षात, तुम्ही जर एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतले असतील तर त्या शेअर्स वरती कंपनी काय करते? त्याचा परतावा म्हणून आपल्याला काय करते? डिव्हिडंड देते. येतं लक्षात? मग तो डिव्हिडंड पण काय आपल्यासाठी तो एक प्रकारचा इन्कम आहे. म्हणून आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सी साईडला. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला रेंट रिसिव्ड बाय रेंट रिसिव्ड बाय रेंट रिसिव्ड. जर समजा तुमच्या बिझनेसच्या नावानं काही एखादी जागा असेल आणि ती जर तुम्ही रेंटेड दिली असेल, कोणाला तरी रेंटने वापरायला दिली असेल आणि त्याचा रेंट जर तुम्हाला मिळत असेल तर त्या रेंटला आपण काय म्हणतो? इनडायरेक्ट इन्कम मिळतो. ठीक आहे. पुढं सन्ड्री और मिसलेनियस रिसिट्स बाय सन्ड्री सन्ड्री और मिसलेनियस रिसिट्स. सन्ड्री और मिसलेनियस रिसिट्स. दिलं? ओके. सन्ड्री और मिसलेनियस रिसिट्स म्हणजे काय? ज्या रिसिट्स तुमच्या याच्यात येत नाही किंवा किरकोळ स्वरूपाचे असतात, ज्या इन्कम तुमच्या किरकोळ स्वरूपाच्या आहेत त्याला काय म्हणायचंय? मिसलेनियस रिसिट्स म्हणा. तो कुठे लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साईडला. ओके. त्याच्यानंतर पुढे आपल्याला प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. जर समजा तुम्ही एखादी तुमची प्रॉपर्टी विकली असेल, जर समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली असेल, येतं लक्षात, आणि त्या प्रॉपर्टीचं आपल्याला काय करायचंय तिथं? जर एखादी आपण प्रॉपर्टी विकली आणि त्याच्यावरती जर तुम्हाला फायदा झाला असेल, इन्कम झाला असेल, तर तो कुठे लिहिणार आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साईडला. ओके. आणि लास्ट आहे आपल्याला नेट लॉस ट्रान्सफर. जर समजा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जर लॉस झाला तर आपण कुठे लिहितो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या सीआर साईडला. आणि तो कुठे ट्रान्सफर करतो आपण? त्याच्या कॅपिटल अकाउंटला. लिहायचं इथं बाय नेट लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार, किंवा जर समजा तुमची फिक्स कॅपिटल मेथड तुम्ही यूज करत असाल तर त्यावेळेस कुठे जाणार आपल्याकडे? करंट अकाउंट.
लक्षात येत आहे? लक्षात आले प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची शेअर साईड, काय अडचण आहे याच्यामध्ये? ठीक आहे, चला आता आपल्याला जायचंय बॅलन्स शीट बघायची आज. बॅलन्स शीट काय असते? बॅलन्स शीट आपण कशासाठी बनवतो? तर बघा, बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट. बॅलन्स शीट काय आहे? एक स्टेटमेंट आहे. याला इरेज करू का? झालंय सर्वांचं? बघा, आपण 3 अकाउंट बघतोय. एक आहे पहिलं ट्रेडिंग बघितलं आपण, ट्रेडिंग अकाउंट, बरोबर. ट्रेडिंगच्या नंतर आपण काय म्हटलं? अकाउंट म्हटलं. अकाउंट अकाउंट म्हटलं की पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, बरोबर. त्याच्यानंतर आपण आता बघितलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघितलं. त्याच्या पुढे पण काय लावलंय त्यांनी? अकाउंट लावलंय. अकाउंट म्हणजे पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. ओके, मग बॅलन्स शीटला ज्यावेळेस आपण बॅलन्स शीट म्हणतो, बरोबर, त्याच्या पुढे अकाउंट लावतो का? बॅलन्स शीटच्या पुढे अकाउंट लावतो का? नाही. मग हे बॅलन्स शीट काय? हे अकाउंट नाही. लक्षात घ्या, बॅलन्स शीट अकाउंट नाही. अकाउंट फक्त कोणते? ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस आहे. मग हे बॅलन्स शीट काय आहे? तर बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट. बॅलन्स शीट काय आहे? हे एक प्रकारचं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हणजे काय असतं? एका पानावरती पूर्ण हिस्ट्री लिहिली असते, त्याला आपण काय म्हणतो? स्टेटमेंट म्हणतो. येतं लक्षात? लक्षात येत आहे स्टेटमेंट म्हणजे काय? आता ह्या स्टेटमेंट मध्ये आपण काय लिहिणार आहे? हे जी काही बॅलन्स शीट आहे, ही जी बॅलन्स शीट आपण बनवणार आहे, ह्या बॅलन्स शीट मध्ये, ह्या स्टेटमेंट मध्ये आपण कशा पद्धतीने लिहिणार स्टेटमेंट? बॅलन्स शीट ज्यावेळेस आपण स्टेटमेंट बनवणार आहेत, तर बॅलन्स शीटचं स्टेटमेंट बनवत असताना बॅलन्स शीट, ओके, हे काय आपलं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट. आता हे स्टेटमेंट बनवत असताना काय करणार? आपण ज्या पद्धतीने आपण अकाउंट ड्राफ्ट करतो, त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं? इथं ड्राफ्ट करायचंय. येतं लक्षात? त्याच्यामध्ये जी आपली दोन साइड आहेत, ज्यावेळेस तुम्ही स्टेटमेंट बनवता, स्टेटमेंट बनवत असताना त्याला आपण डेबिट किंवा क्रेडिट साइड म्हणणारच नाही, बरोबर. आता हे जे काही स्टेटमेंट आहे, हे स्टेटमेंट कशाचं स्टेटमेंट आहे? तर तुमच्याकडे जेवढे काही अकाउंट तुम्ही बनवलेत, जेवढे काही अकाउंट तुम्ही बनवलेत, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, बरोबर. आता याच्यामध्ये मेन महत्वाचं आहे आपल्याकडे पर्सनल. हे लक्षात? पर्सन्स मध्ये आर्टिफिशियल पर्सन, नॅचरल पर्सन यांच्याकडून काही देणे आणि येण्याचं आपल्याकडे राहिलेलं असतं. याचं लक्षात? खर्चामध्ये काही शिल्लक राहते का? समजा तुम्ही खर्च केलाय, याचं लक्षात, टूरला कुठेतरी गेलाय आणि टूर मध्ये सांगितलंय की माझे गेल्या वर्षीचे टूरचे पैसे खर्चाचे राहिले, असं करतो का आपण? नाही करत. म्हणजे खर्चाला काय असते? खर्च ज्या वर्षी केला त्या वर्षी तो संपतो. येतं लक्षात? पुढच्या वर्षी आपण जर दुसरा खर्च केला तर तो दुसऱ्या वर्षीच्या खर्चामध्ये ऍड होतो. येतं लक्षात? म्हणजे खर्चाला काय असते? लिमिट असते. येतं लक्षात? पण ज्या व्यक्तीकडे आपण खर्च करतो, त्या व्यक्तीला काहीतरी देणं किंवा येण्याचं राहिलेलं असतं, बरोबर आहे. त्याचबरोबर आपल्याकडे काही असेट शिल्लक असतात. बिझनेस मध्ये काय असतं? आपल्याकडे असेट शिल्लक असतात, की ज्या असेट वापरून आपण काय करतोय? बिझनेस करतोय. ऍज वेल एज तुमच्याकडे बिझनेस मध्ये किंवा पर्सनली तुमच्याकडे कॅश शिल्लक असते. याचं लक्षात? त्याचबरोबर ज्या वस्तू तुम्ही खरेदी विक्री करताय, बिझनेस मध्ये खरेदी विक्री करताय, त्या वस्तू पण तुमच्याकडे शिल्लक असतात, बरोबर. मग आता हे जे काही स्टेटमेंट आहे बॅलन्स शीटचं, हे स्टेटमेंट तुम्ही काय करणार आहे? या स्टेटमेंट करत असताना आपण हे अकाउंट ज्या पद्धतीने बनवतो, त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं? एक स्टेटमेंट बनवायचं. त्या स्टेटमेंटच्या डेबिट साइडला जेवढ्या काही तुमच्या फर्मच्या, तुमच्या असेट्स आहेत, असेट्स, लक्षात आहे? असेट्स म्हणजे काय? स्वतःचे असलेले पैसे, स्वतःची असलेली वस्तू, स्वतःची असलेली प्रॉपर्टी. येतं लक्षात? स्वतःची असलेली गाडी, स्वतःची असलेली माडी, बिल्डिंग, बरोबर आहे. त्याला आपण काय म्हणतो? असेट्स म्हणतो. मग हे कोणाचे? ज्या बिझनेसची तुम्ही बॅलन्स शीट बनवताय, त्याच्या ह्या पूर्ण काय तुमच्या असेट्स आहेत. येतं लक्षात? असेटचं नाव लिहिणार आणि त्याचं परत इकडे पुढं अमाऊंट लिहिणार आहे. येतं लक्षात? मग त्याच कंपॅरिझन मध्ये ज्या अर्थी तुमच्याकडे असेट्स आहेत, त्या असेट्स तुम्ही ज्या व्यक्तीकडून खरेदी केलेल्या आहेत, बरोबर. असेट क्रिएट करत असताना कुणाला कुणाला काहीतरी देणं पण राहिलेलं असतं. येतं लक्षात? मग त्याच्यासाठी तुम्ही लोन घेतलेलं असतं बँकेतून. म्हणजे जी काही देणं राहिलेलं असतं त्याला आपण काय म्हणतो? लायबिलिटीज असं म्हणतो. लायबिलिटीज. आणि त्या कुठे लिहितो आपण? बॅलन्स शीटच्या
डेबिट साईडला, बरोबर आहे. आणि पुढे लिहायचं अमाऊंट. याच्या लक्षात. मग आता आपल्याला बघायचंय की आपल्या असेट्स मध्ये कुठल्या कुठल्या असेट असू शकतात. असेट्स कुठल्या कुठल्या असू शकतात, त्याचा फॉर्मॅट काय हे आपल्या इथं बघायचंय. ओके. त्याच्यामध्ये पहिली असेट आहे आपल्याकडे गुडविल. गुडविल काय असते? गुडविल माहिती आहे? गुडविल म्हणजे काय? गुडविल कशाला म्हणतो आपण? तर बिझनेसचा असलेला नावलौकिक. याचं लक्षात. त्याचा बेनिफिट काय होतो बिझनेसला? बघा, आपल्याकडे जर एखादी फेमस काही गोष्ट असेल, जसं समजा उदाहरणार्थ आपल्याला जर नाश्ता करायला जायचं असेल तर आपण काय करतो? प्रिफर करतो उडपी सेंटर. फेमस आहे, बरोबर. उडपी सेंटर सगळे लोक तिथे जातात, तिथलं खातात, चांगलं लागतंय, बरोबर. त्या त्या हॉटेलचं नाव आहे चांगलं. येतं लक्षात. मग आपण काय करतो? त्या नाव ऐकून कोणीतरी आपल्याला सांगितलं असतं, आपण विचारतो कोणातरी, ठीक आहे तुमच्याकडं चांगलं हॉटेल कोणतं आहे किंवा एखादं दुकान कोणतं आहे. येतं लक्षात. मग त्या ठिकाणी आपण त्यांचं नुसतं नाव ऐकून काय करतो? तिथे जातो. नाव ऐकल्यानंतर ही जी काही फेमस होतात नावं, बरोबर, ह्याला आपण काय म्हणतो? गुडविल म्हणतो, बरोबर. आता ही गुडविल जी आहे ही बॅलन्स शीट मध्ये आपल्या प्रकारची आपली एक असेट आहे. असेट म्हणजे प्रॉपर्टी आपली. जर गुडविलच नसती, समजा तुम्ही एखादं मोठं शोरूम खोललंय आणि तिथं तुमचं नावच माहित नाही कोणाला, तुम्ही त्याची ऍडव्हर्टाईजच केली नाही, तुमच्याकडे कस्टमर कधी आलं पण नाही, तुमचं नाव कोणाला कोणी सांगितलंही नाही, त्यावेळेस तुमच्याकडे कस्टमर जास्त येतील का? येतील का? नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं? गुडविल. हे गुडविल काय आपल्यासाठी? ऍसेट आहे. गुडविल एकदाच खरेदी करता येत नाही, हे जर लक्षात. ती इंटरनली क्रिएट होते. इंटरनली क्रिएट होते म्हणजे जसं जसं तुम्ही बिझनेस कराल, जसं जसं तुमचे बिझनेसमध्ये दिवस काउंट होतील, बरोबर, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, जितका तुमचा बिझनेस जुना होईल, तुम्ही जितकं चांगली सर्व्हिस लोकांना देताल, तुमचं त्याचं काय होत असतं? गुडविल क्रिएट होत असते. डायरेक्टली परचेस नाही करता येत. येते लक्षात. त्याला आपण गुडविल म्हणतो. त्याच्यानंतर पुढे आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग. ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहे? लँड अँड बिल्डिंग मध्ये अगोदर इनर कॉलम मध्ये जर ओपनिंग दिली असेल तर आपण काय करणार? ओपनिंगला अमाऊंट लिहिणार इथं, ओपनिंग. त्याच्यासमोर इनर कॉलम मध्ये लिहायचंय. येतं लक्षात. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जर ड्युरिंग द इयर तुम्ही काही ऍड केलं असेल, जर ड्युरिंग द इयर तुम्ही काही त्याच्यामध्ये ऍड केलं असेल, ऍडचा विषय सोडून द्या, डायरेक्टली आपण इथं काय करू? लेस करू. आपल्याला काय करायचं? म्हणजे सर्व आहे ऍड केलेल्याच्या मध्ये आलं, क्लोजिंग अमाऊंट इथं आली असं गृहीत धरतो. ह्याच्यातून आपल्याला काय करायचंय? ही जी बिल्डिंग आहे, ही जी काही लँड आहे, ह्याचं डेप्रिसिएशन ह्याच्यातून मायनस करायचं. डेप्रिसिएशन म्हणजे काय माहिती आहे? डेप्रिसिएशन म्हणजे काय माहित आहे का? डेप्रिसिएशन म्हणजे तुमच्या असेटमध्ये कालांतराने होणारी घसरण. म्हणजे तुमच्या असेटची काय होत असते? व्हॅल्यू कमी होते. हे लक्षात. मग ही जी काही व्हॅल्यू कमी होते त्याला आपण काय नाव देतो? डेप्रिसिएशन म्हणतो. आणि डेप्रिसिएशन आपण काय करतो? वर्षाच्या शेवटी याच्यातून काय करत असतो? लेस करतो. डेप्रिसिएशन, बरोबर. ते आपण काय करतो? लेस करतो. आणि राहिलेली जी काही अमाऊंट आहे ती काय करतो? आपण आउटर साइडला लिहून घेतो. लिहिलं? ओके. त्याच्यानंतर पुढची असेट आपल्याकडे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी. ह्याच्यामध्ये पण आपण काय करणार? ओपनिंगला जर प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट असेल तर ओपनिंग अमाऊंट लिहायची आहे. त्याच्यातून आपण लेस करणार डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन लेस करायचंय आणि क्लोजिंग अमाऊंट बाहेर आउटरला येऊन घ्यायची. येते लक्षात. त्याच्यानंतर पुढे आपल्याकडे असेट, पुढची असेट आहे फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर अँड फिक्स्चर. बघा, लँड अँड बिल्डिंग म्हणजे त्याच्याकडे असलेली जागा, मोकळी जागा. जर
कंपनीच्या नावानं काही मोकळी जागा असेल, बिझनेस फर्मच्या नावानं मोकळी जागा असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लँड म्हणतो. बिल्डिंग म्हणजे त्याच्यावर असलेली बिल्डिंग. तुम्ही जर तिथं बांधकाम केलेलं असेल तर ते पण कुठे येणार, त्याच्यामध्येच येणार. ओके. लँड अँड बिल्डिंग सोबत का लिहिलेलं आहे? लँड अँड बिल्डिंग सोबत का लिहिलेलं असेल मला सांगा. नुसती लँड आहे, बरोबर. नुसत्या मोकळ्या जागेवर आपण राहू शकतो का? बरोबर. मग नुसतं जर जागाच नसेल तर घर बांधू शकतो का आपण? असं कोणाचे घर आहे का? असं कोणाचं घर आहे की जे खाली जागाच नाही पण घर बांधकाम केलंय? बरे, असं आहे का घर? बांधतो का आपण? नाही. म्हणून कधी पण लँड अँड बिल्डिंग काय लिहिलं जातं, सोबतच लिहिलं जातं, कारण त्या लँडवरतीच तुमची बिल्डिंग सिच्युएटेड असते. येतं लक्षात? त्याच्यानंतर पुढे आपल्याला बघायचंय फर्निचर अँड फिक्स्चर. फर्निचर अँड फिक्स्चर बघा, तुम्ही फर्निचर करताय, जसं की हा टेबल आहे. येतं लक्षात? ह्या टेबल मध्ये मध्ये प्लायवूड आहे. येतं लक्षात? मध्ये प्लायवूड आहे. किंवा तुम्ही ज्या बेंचवरती बसलाय त्या बेंचला समजा मध्ये पत्रा आहे, बरोबर, आणि त्याच्यावरती कलर दिलाय, म्हणून आपल्याला काय वाटतं, चांगलं वाटतंय. समजा तो नुसत्या पत्र्यावरती बेंच असे आणून ठेवले असते, तुम्ही बसला असता का त्याच्यावर? बसला असतात का? नाही. येतं लक्षात? मग जसं आपल्याकडे फर्निचर मध्ये पण घरामध्ये नुसतं लाकडी फर्निचर केलं आणि त्याला वरी फॉर्माइकाच नाही लावला, डिझाईन नाही केली त्याच्यावरती, मग ते घरामध्ये आपल्याला बघू तरी वाटेल का? मग त्याच्यापेक्षा सरळ सरळ भिंती चांगल्या होत्या. येतं लक्षात? मग हे फर्निचर आणि फिक्स्चर पण सोबत का लिहिलं जात आहे? फर्निचर म्हणजे ते केलेलं लाकडी काम आणि त्याच्यावरती चिटकवलेलं जे असतं त्याला आपण काय म्हणतो, फिक्स्चर म्हणतो. येतं लक्षात? म्हणून हे सोबत दिलं जातं, बरोबर. प्लांट अँड मशिनरी सेम तसंच आहे. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी काय असते? समजा मोठी एखादी फॅक्टरी आहे तुमची, येतं लक्षात? प्लांट अँड मशिनरी मध्ये काय येतं, तुमची समजा एखादी मोठी गिरणी आहे, पिठाची गिरणी आपण बघतो, बरोबर. पिठाच्या गिरणीमध्ये ते पुढच्या साईडला मोठे जातं असतं, बरोबर, आणि त्या जात्याला फिरवण्यासाठी मागायला साईडला त्याची मोटर असते. असं होतं का मोटर एका साईडला आहे त्याला जोडलंच नाही आणि पुढच्या साईडला तुमची ती गिरणी आहे ऑटोमॅटिक चालायला लागली, असं होतं का? नाही, बरोबर. पण नुसतं ते दररोज जो गिरणीवाला आहे तो दररोज येऊन मशिनरी काढून पॅक करून ठेवतो का? नाही. त्यांनी काय केलेलं असतं, एका ठिकाणी प्लांट आणि मशिनरी दोन्ही काय केलेलं असतं, तुमच्या अटॅच करून ठेवलेलं असतं, म्हणून ते दोन्ही पण काय करायचं आपण, सोबत लिहितो. येतं लक्षात? लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ज्यावेळेस मी सांगितलंय तुम्हाला आज फक्त फॉर्मॅट लिहायचा आहे, पण भविष्यामध्ये हे तुम्हाला खूप कामाला येणार आहे. येतं लक्षात? त्याच्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचंय. पुढे दिलंय इक्विपमेंट्स. इक्विपमेंट ह्याच्यातून लेस करायचे अगोदर, लेस डेप्रिसिएशन. ह्याच्यामध्ये पण ह्याची पण व्हॅल्यू पण कमी होत असते, म्हणून आपण याच्यातून काय करत असतो, ह्याचं डेप्रिसिएशन लेस करतो आणि आउटरला अमाऊंट लिहून देतो. लक्षात येत आहे? काय अडचण आहे कोणाला? ओके. पुढं पुढे बघायचं इक्विपमेंट. इक्विपमेंट समजा तुमची जी फर्म आहे, समजा मेडिकल आहे किंवा इंजिनियरची फर्म आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये मेडिकलमध्ये ते स्टेटस्कोप असतो डॉक्टरकडे, त्याचे तपासायचे जी काही यंत्र असतील, तापमापी असेल, येतं लक्षात? त्याचबरोबर ते बीपी तपासतात, बरोबर. त्याची मशिनरी असते. ह्या सगळ्या जी काही इक्विपमेंट आहेत, किंवा इंजिनिअरिंग फील्डमध्ये तुम्ही जर एखादी मोटर वगैरे त्या रिपेअरिंग करण्यासाठी गेले असाल तर त्याच्यामध्ये जे इंजिनिअरचे स्वतःचे उपकरण असतात जी काही रिपेअरिंग साठी वापरतात, बरोबर, त्याला आपण काय म्हणतो, इक्विपमेंट म्हणतो. येतं लक्षात? ते पण आपली काय आहे, असेट आहे. असेट साईडला लिहायचं इनर कॉलम मध्ये आणि त्याच्यातून काय करायचं, डेप्रिसिएशन लेस करायचं. डेप्रिसिएशन आणि राहिलेली अमाऊंट काय करायची, आउटर साईडला लिहून घ्यायची. लक्षात येत आहे? झोप येणार ना कोणाला सकाळी सकाळी? दुपारच्या पेक्षा सकाळी फ्रेश वाटतंय. काल भरपूर जण झोपायले होते, मी बघितलं होतं. त्या सरच झोपायले होते. ठीक आहे, चला पुढं. डिलिव्हरी और मोटार व्हॅन. पुढची असेट आहे आपली डिलिव्हरी. डिलिव्हरी और मोटार व्हॅन.
काय असतंय तुमच्या बिझनेसमध्ये, समजा तुमचा ट्रेडिंगचा बिझनेस आहे, बरोबर. ट्रेडिंगच्या बिझनेस मध्ये तुम्ही काय करता, प्रत्येकाच्या शॉपवरती जाऊन तुमचा माल काय करता तिथे विकता. येतं लक्षात. मग हा जी काही आपल्याकडे गुड्स आहेत तिथं सप्लाय करण्यापर्यंत आपली जी व्हेकल जाते, डिलिव्हरी व्हेकल, आपल्याकडे तो पिझ्झा बॉय येतो, त्याची स्वतःची गाडी असते का? काही ठिकाणी कंपनीची टर्म्स अँड कंडिशन आहे, स्वतःची गाडी असते तर त्याचं भाडं त्याला दिलं जातं, बरोबर. पण कधी कधी काय काही ठिकाणी काय असतं, ही जी डिलिव्हरीची बाईक आहे ही कंपनीचीच असते. मोठमोठ्या सिटीमध्ये, पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये बघितलं तर ही डिलिव्हरीची व्हॅन कोणाची असते, ह्या कंपनीची असते. किंवा तुमचं जी काही टमटम आपण म्हणतो, टमटम असेल, टेम्पो असेल, हे लक्षात, हे काय तुमचं डिलिव्हरी व्हॅन आहे. हे पण तुमच्या कंपनीचे, जर कंपनीच्या नावावर किंवा तुमच्या फर्मच्या नावावर असेल तर त्यांच्यासाठी काय असतं, ती असेट असते, त्यांना पण ओपनिंग बॅलन्स असतं. आणि त्याच्यातून काय करायचं आपल्याला, लेस करायचंय डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन राहिलेली अमाऊंट आउटरला घ्यायच्या. ज्या ज्या आपल्या असेट आहेत त्याची व्हॅल्यू दिवसांदिवस कमी होणार आहे, त्याच्यातून आपण काय करत असतो, डेप्रिसिएशन लेस करत असतो. लक्षात येत आहे? लक्षात येत आहे व्यवस्थित? ठीक आहे. पुढं, लीज होल्ड और फ्री होल्ड प्रिमाइसेस. लीज होल्ड और फ्री होल्ड प्रिमाइसेस. लीज होल्ड और फ्री होल्ड प्रिमाइसेस. काय असतं लीज होल्ड माहिती आहे? लीज, रेंट. रेंटने आपण जागा घेतो. रेंट हा किती दिवसासाठी असा असतो? रेंट अग्रीमेंट किती दिवसाचं असतं? 1 वर्षाचं, बरोबर. ज्या ठिकाणी तुम्ही जागा 1 वर्षापेक्षा जास्त, समजा तुम्हाला काय करायचे, एखादी तुमची मोठी मशिनरी, एखादा प्लांट इथे चालू करायचा आहे आणि त्या ठिकाणी काय करता तुम्ही, ती जागा रेंटने घेताय. तिथं मशिनरीमध्ये तुम्ही प्लांट लावण्यासाठी भरपूर खर्च केला, ठीक आहे. आणि ज्याची जागा होती त्याला लक्षात आलं की ह्याचा धंदा खूप चाललेला आहे, बरोबर आहे. मग तो काय करतो, ठीक आहे तुझी तुझी काय ती बाजूला कर, मी इथं माझा धंदा चालू करतो. असं जो म्हणला तर आपलं नुकसान किती होईल, येतं लक्षात. मग हे नुकसान होऊ नये, उद्या आपण ज्या ठिकाणी जागा, ज्या ठिकाणी आपण बिझनेस करतोय त्या ठिकाणी आपल्याला कोणी म्हणू नये की तू बाजूला काढ, म्हणून अगोदरच काय करतो आपण, 10, 15, 20 वर्षाचं लीज अग्रीमेंट करतो. लीज म्हणजे रेंट अग्रीमेंटच असतं, पण जास्त कालावधीसाठी केलेलं असतं, त्याला आपण काय म्हणतो, लीज अग्रीमेंट. मग त्याच्यावरती आपण काय करू शकतो, बांधकाम करू शकतो. रेंट म्हणजे काय असतं, आहे त्या स्थितीमध्ये, समजा ही जागा रेंटने आहे त्या स्थितीमध्ये, ह्याला काहीच मोडफोड करायचं नाही, येतं लक्षात. आणि आपण इथं फक्त राहू शकतो, त्याचा मोबदला म्हणून आपण जे देतो त्याला काय म्हणतो, आपण रेंट म्हणतो. पण लीज अग्रीमेंट मध्ये काय असतं, तुम्ही ती जागा घेतल्यानंतर त्याच्यात बांधकाम करू शकता, तुम्हाला पाहिजे तसं मॉडिफिकेशन करू शकता, तुम्ही जितक्या कालावधीसाठी तिथे राहणार आहेत, हे जर लक्षात, तितकी तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, बरोबर. मग ती जागा लीज वरती पण असू शकते, किरायाला पण असू शकते, किंवा गव्हर्नमेंट मध्ये फ्री पण दिलेली असू शकते. फ्री होल्ड फ्री माहिती, जसं आपण म्हणतो जागा धरलेली, आपण जागा धरलेली म्हणजे काय, मोकळी जागा होती तिथं कोणीच काही म्हणत नव्हतं पण आपण बिझनेस चालू केला, येतं लक्षात. मग अशी पण काही जागा असेल, फ्री होल्ड प्रिमाइसेस असतात, ह्याच्यावरती तुम्ही खर्च केलाय, लक्षात येत आहे, तुम्ही बिल्डिंग बांधली आहे, तुम्ही खर्च केलाय तिथं, त्याचं पण डेप्रिसिएशन आपण इथे घेऊ शकतो. ती पण आपली काय आहे, असेट आहे, बरोबर. त्याच्यातून आपल्याला काय करायचं, लेस डेप्रिसिएशन, याच्यातून लेस करा आणि आउटरला अमाऊंट लिहून द्या. लिहिलं सर्वांनी? चला पुढची वेबसाईट बघायची आपल्याला, लूज टूल्स. लूज टूल्स, लूज टूल्स. समजून घ्या, लूज टूल्स म्हणजे काय अगोदर. बघा, समजा आपला कारखाना आहे, येतं लक्षात, आपली सूतगिरणी असेल, मोठी फॅक्टरी आहे, येतं लक्षात. आता ह्या गिरणीमध्ये किंवा सूतगिरणीमध्ये किंवा मोठ्या कारखान्यामध्ये
समजा अचानक काही बिघाड आला, एखादी मशिनरी गेली छोटी, एखादा पार्ट गेला, मग आपण लगेच पुन्हा पळत पळत जातो का जिथं भेटतं तिकडे आणायला? समजा मुंबईवरून आपले पार्ट्स मिळतात, बरोबर, आणि आपली मशिनरी, समजा आपली फॅक्टरी आहे कोल्हापूरमध्ये, मग आपण ज्या दिवशी फॅक्टरी चालू आहे, मोठा कारखाना म्हणजे काय, अवाढव्य खर्च असतो, मोठी फॅक्टरी, सूतगिरण्या वगैरे जे करंजीला चालतात, हे काय मोठमोठं प्रोडक्शन असतं. म्हणजे ऍट अ टाइम जर एम्प्लॉई काम करायला हजारोवरती एम्प्लॉई एका टाइमला काम करतात. जर समजा एखाद्या पार्ट मध्ये तिचा बिघाड झाला, तुमची जर मशिनरी बंद राहत असेल तर तिचं नुकसान खूप होतं. येतं लक्षात? मग आता हे नुकसान होऊ नये म्हणून काय करते कंपनी, आपल्याला जे काही आपल्या जी मशिनरी आहे ह्याला जर काही प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी काय करते, जी काही उपकरण लागतात, जी काही मशिनरी छोट्या मोठ्या त्याला वस्तू लागतात किंवा जी काही टूल्स लागतात ते नीट करण्यासाठी इमिजिएट अवेलेबल व्हावं म्हणून काय करते कंपनी, टूल्स अवेलेबल करून ठेवते गोडाऊन मध्ये. म्हणजे जरी गरज पडली तर काय केलं जातं, ते तिथं वापरले जाते लगेच, बरोबर. मग आता हे जे काही टूल्स आहेत हे कशासाठी वापरणार आहेत आपण, मशिनरीसाठी. याच्या लक्षात, मशिनरी आपली काय आहे, असेट आहे. मग हे मशिनरीचाच पार्ट आहे म्हणून हे पण काय आपल्यासाठी असेट आहे. याच्या लक्षात, आज ना उद्या कधी ना कधी आपण याच्यावरती काय करणार आहे, हे आपण मशिनरीसाठी वापरणार आहे, बरोबर. मग हे लूज टूल्स पण काय आहे आपल्यासाठी असेट आहे, आणि याच्यावरती पण काय होतं, याची व्हॅल्यू दिवसेंदिवस कमी होते वापरामुळे. जरी समजा गोडाऊन मधून पडून असतील तर ते खराब तर होणारच आहेत. समजा पावसाने भिजले असतील, येतं लक्षात, किंवा समजा पडून पडून गंज लागलाय, गंज कशामुळे लागतो, पाण्यात भिजल्यास लागतो का गरमीने लागतो? हा, मग रेल्वे चालवली असते, लोखंडाची रेल्वे आहे, मग गंजली असते ना पाण्यात भिजू भिजू. नुसतं पाण्याने भिजून लोखंड गंजत नाही, लक्षात घ्या. ज्यावेळेस गरमी होते, गरमी गरमी आणि पाणी ज्यावेळेस मिक्सर होतं त्यावेळेस गंज चढतो आणि पडून राहते, वेअर अँड टिअर मध्ये राहत नाही. जर समजा रेल्वे आपण बघतो, रेल्वेने जात असताना आपण ज्या रेल्वे चाललो ती चांगली असते, आणि जी रेल्वे कधीतरी बाजूला पटरीवर उभा असते ती गंजून गेलेली असते. हे लक्षात, लक्षात येत आहे? ओके. मग हे लूज टूल्स काय असतात तर त्याच्यासाठी लागणारे उपकरण आहेत. ह्याच्यातून काय करतो आपण, लेस करतो डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन ब्रॅकेट मध्ये लिहितोय म्हणजे काय, ते मायनस आहे, लक्षात घ्या. ब्रॅकेट मध्ये अमाऊंट लिहितोय म्हणजे काय, ते मायनस आहे. तर डायरेक्टली मायनस लिहायचं, मायनस करा, तुम्हाला सोपं जाईल, मायनस. ठीक आहे, आणि आउटर साइडला याची अमाऊंट लिहून घ्यायची. ओके. पुढे आहे आपल्याकडे पेटंट्स. पेटंट्स काय असतं, पेटंट्स माहिती आहे? पेटंट्स, कॉपीराइट्स काय असतं? हम्म. कधी ऐकला का शब्द पेटंट्स, कॉपीराइट्स? शब्द ऐकला का? पेटंट्स म्हणजे काय, समजा तुम्ही तुमच्या जे काही प्रोडक्ट तुम्ही विकताय त्या प्रोडक्टची तुम्ही ब्रँडिंग केली असतं. ब्रँडिंग म्हणजे काय, समजा हा कॅमेरा आपला, कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे, अँगल कॅमचा आहे. कॅमेरा काय, अँगल कॅम कंपनीचा आहे. ह्याची जी काही क्वालिटी आहे ही, हा कॅमेरा ज्या कंपनी बनवलाय, समजा असाच कॅमेरा दुसऱ्या एखाद्या ऑर्डिनरी कंपनीने बनवला, ऑर्डिनरी म्हणजे साध्या कंपनीने, हे लक्षात. मग हा हा बनवल्यानंतर कॉम्पिटिशन साठी मार्केटमध्ये येतो ह्याच नावाने, मग कंपनी ह्याच नावाने कॅमेरा बनवू देईल का, कंपनी ह्याच नावाने कॅमेरा बनवू देईल का? समजा कॉलेजमध्ये रिझल्ट लागला, ठीक आहे, आणि एका वर्गामध्ये सेम नावाच्या विद्यार्थ्याचं पण नाव सेम, वडिलाचं पण नाव सेम, आणि आडनाव पण सेम, असं होतं का? ठीक आहे, योगायोग असू पण शकतं, कधी कधी असू पण शकतो. मग आता त्यावेळेस जर रिझल्ट लावला, समजा एक विद्यार्थी खूप ढ आहे आणि एक विद्यार्थी टॉपर आहे, हे तर लक्षात. मग त्यावेळेस त्याची आयडेंटिटी काय असते, त्याचा रोल नंबर, हे तर लक्षात. म्हणजे ही तुमची काय कंपनीची आयडेंटिटी आहे, हे तर लक्षात. मग कंपनीची आयडेंटिटी म्हणजे काय असतो, तुमचं पेटंट्स असतो, हे तर लक्षात. मग पेटंट्स पण काय तुमच्यासाठी असेट आहे, हे तर लक्षात. मग ह्या असेट मधून आपल्याला काय करायचं, इथं डेप्रिसिएशन लेस करायचंय, पेटंट्स मधून लेस डेप्रिसिएशन, लेस डेप्रिसिएशन. पुढे आहे इन्व्हेस्टमेंट. जर समजा तुमच्या बिझनेसने कुठे इन्व्हेस्टमेंट केली असेल तर ती आपण काय करतो, इन्व्हेस्टमेंट मध्ये बॅलन्स शीटच्या असेट साइड लिहितो आपण. बॅलन्स शीटच्या
असेट साइड लिहितो इन्व्हेस्टमेंट. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. हे पण काय तुमचे असेट आहे. जर असेल तर आपल्याला काय करायचंय, बॅलन्स शीटच्या असेट साइड लिहायचं इनर कॉलम मध्ये, आणि याच्यामधून डेप्रिसिएशन काय करायचंय, लेस करायचं आपलं, लेस डेप्रिसिएशन. लेस डेप्रिसिएशन. पुढे दिलाय प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्सेस, जो खर्च तुम्ही एक्स्ट्रा अगोदर पेड केलेला आहे प्रीपेड, बरोबर, तो आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून त्या खर्चामधून लेस करतो, आणि त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला, तर आपण प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणतो. त्याच्यानंतर पुढे दिलंय आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम. आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम येण्याचं बाकी आहे आपल्याला, इन्कम येण्याचं बाकी आहे. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय, येण्याचं बाकी आहे, म्हणजे ती काय आपल्यासाठी असेट आहे, प्रॉपर्टी आपली, बरोबर, म्हणून ते आपण काय करतो, बॅलन्स शीटच्या असेट साइड लिहितो. पुन्हा लोन्स अँड ऍडव्हान्सेस. लोन्स अँड ऍडव्हान्सेस. जर समजा तुम्ही लोन्स अँड ऍडव्हान्सेस कुणाला दिला असेल, जर तुम्ही कुणाला दिला असेल तर ते तुमच्यासाठी काय असते, असेट आहे, बरोबर, त्याला आपण काय करतो, बॅलन्स शीटच्या असेट साइड लिहितो. बॅलन्स शीटच्या असेट साइड लिहितो, बरोबर. त्याच्यानंतर क्लोजिंग स्टॉक. एक इफेक्ट आपण कुठे दाखवतो, ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर साइडला, ती आपली असेट असते, म्हणून आपण काय करतो, परत बॅलन्स शीटच्या असेट साइडला पण दाखवतो क्लोजिंग स्टॉक. त्याच्यानंतर सनरी डेटर्स. सनरी डेटर्स. सनरी डेटर्स म्हणजे कोण, आपले कस्टमर. कस्टमर पण, कस्टमर कडून पैसे येत असतात, म्हणजे ती आपली असेट आहे, ती आपण कुठे दाखवतो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला. ह्या सनरी डेटर्स मधून आपण काय करतो, ओपनिंगला घेतो, ह्याच्यातून लेस करतो. जर काही समजा बॅड झाले असेल, बॅड डेट्स, बरोबर, ते आपण काय करतो, लेस बॅड डेट्स. बॅड डेट्स, बरोबर, आणि हे मायनस करून आपण काय करतो, राहिलेली अमाऊंट आउटर लिहून देतो, आउटरला लिहून देतो. त्याच्यानंतर इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. जर समजा तुम्ही इन्शुरन्स क्लेम केला असेल, जर समजा तुमचं एखादं नुकसान झालंय आणि नुकसानामध्ये तुम्ही काय केलेलं आहे, कंपनीकडून इन्शुरन्स क्लेम केलाय. इन्शुरन्स क्लेम केलाय म्हणजे काय केलं तुम्ही, नुकसान तर झालंय, पण तुम्हाला काय झालं, आता इन्शुरन्स क्लेम मुळे फायदा झालाय, बरोबर, येत्या लक्षात. मग ती पण आपल्यासाठी काय आहे, इन्कम आहे. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल. इन्शुरन्स क्लेम रिसिवेबल ही पण काय आपल्यासाठी असेट आहे, असेट साइडला लिहून घ्या. त्यानंतर बिल्स रिसिवेबल. बिल येणं बाकी असेल, बिल्स रिसिवेबल, ही पण आपली काय आहे, असेट आहे. कॅश इन हँड, तुमच्याकडे असलेली कॅश, ही पण काय आहे तुमच्यासाठी, असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहायचे. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक. कॅश ॲट बँक ही पण आपली असेट आहे. आणि लास्ट, जे पार्टनरचं आपलं करंट अकाउंट आहे, इथे लिहायचं पार्टनर करंट अकाउंट. जर समजा पार्टनरच्या करंट अकाउंटला आपण पैसे दिले असतील, तर ते पण पैसे आपलेच आहेत, असेट आहे, म्हणून ते आपण काय करतो, बॅलन्स शीटच्या असेट साइडला लिहितो. त्याला आपण लिहिलं इथे ब्रॅकेट मध्ये लिहू, क्रेडिट बॅलन्स. क्रेडिट बॅलन्स. आलं लक्षात, असेट साइड पूर्ण लक्षात आली आहे. असेट साइडला आपण कुठले कुठले अकाउंट्स घेणार आहे, किंवा कोणकोणते अकाउंट्स आपली असेट आहे, मशिनरी असेल, पेटंट्स असेल, कॉपीराइट्स असेल, बरोबर, त्याचबरोबर इन्शुरन्स रिसिवेबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी काय आपल्या असेट आहेत, आपल्याला असेट
कुठे लिहायचं आहे ते बघायचं. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण क्लोजिंग स्टॉक पण इथे लिहिलंय, ट्रेडिंग अकाउंटच्या सीआर ला पण लिहिलं, अशा काही ऍडजस्टमेंट आहेत किंवा असे काही अकाउंट आहेत की ज्याचा दोन अकाउंट्स मध्ये इफेक्ट होतो. ठीक आहे. ते आपल्याला पुढे ऍडजस्टमेंट बघायचं. काय अडचण आहे याच्यामध्ये कोणाला? ठीक आहे, थांबायचं. ठीक आहे. राहिलेली लायबिलिटी साईड आणि याची ऍडजस्टमेंट आपण उद्याच्या क्लासमध्ये बघूया. सर्वांना क्लासला यायला सांगा.